गाईज, आजचा हा आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा डे 5 चा व्हिडिओ आहे. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट असे प्रिपोजिशन्स बघणार आहोत, जे की तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी दोन्हीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आपलं पहिलं प्रिपोजिशन आहे ऑन. आता गाईज, ऑनचा यूज कसा करायचा? ऑनचा यूज वरी या अर्थाने एकदा करायचा आहे. गाईज, ऑनचा यूज फक्त वरी या अर्थानेच नाही तर याचे जे यूज आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट यूज आहेत. ते सगळे यूज आपण बघणार आहोत. आता वरी या अर्थाने ऑनचा यूज कसा करायचा? वरी म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू एखाद्या वस्तूवर असते, एखादी छोटी वस्तू एखाद्या मोठ्या वस्तूवर असते आणि मोठ्या वस्तूच्या सरफेसला ती छोटी वस्तू काय टच झालेली असते, त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, टेबलावर पुस्तक आहे. टेबल ही एक मोठी वस्तू आहे आणि त्याच्यावर काय ठेवलेलं आहे? पुस्तक ठेवलेलं आहे. अशा सिच्युएशनमध्ये आणि पुस्तक पूर्णपणे टेबलाच्या सरफेसला काय टच होत आहे, अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. तर आपलं सेंटेन्स काय होईल? देर इज अ बुक ऑन द टेबल. देर इज अ बुक ऑन द टेबल. किंवा ती बेडवर झोपली आहे. आता बेड हा एक मोठी वस्तू आहे आणि त्याच्या सरफेसला टच करून ती झोपली आहे ना, म्हणून आपलं सेंटेन्स होईल शी इज स्लीपिंग ऑन द बेड. शी इज स्लीपिंग ऑन द बेड. मुलगा गच्चीवर खेळत आहे. आता मुलगा गच्चीवर खेळत आहे. गच्ची हे काय आहे? मोठा सरफेस आहे आणि त्याच्यावरती मुलगा खेळत आहे, म्हणजे तो तिथे काय टच होत आहे. म्हणून द बॉय इज प्लेइंग ऑन द रूफ. द बॉय इज प्लेइंग ऑन द रूफ. क्लिअर? जसं की ऑन द चेअर, ऑन द बेंच, ऑन द ग्राउंड, अशा प्रकारे तुम्ही ऑनचा यूज करायचा आहे. कशा? एखाद्या सरफेसवर, सपाट सरफेसवर असणाऱ्या वस्तूंसाठी किंवा व्यक्तींसाठी. हे क्लिअर झालं तुम्हाला? आता तसं ऑनचा यूज अजून एका ठिकाणी करू शकता. डायरेक्शन दाखवण्यासाठी सुद्धा ऑनचा यूज केला जातो. जसं की ऑन द राईट किंवा ऑन द लेफ्ट, उजव्या बाजूला किंवा उजवीकडे किंवा डावीकडे या अर्थाने. फॉर एक्झाम्पल, तो उजवीकडे बसला होता. ही वॉज सिटिंग ऑन द राईट. ही वॉज सिटिंग ऑन द राईट. जेव्हा तुम्ही डायरेक्शन बद्दल बोलता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ऑनचा यूज अशा प्रकारे करायचा आहे. किंवा आय वॉज स्टँडिंग ऑन द लेफ्ट. आय वॉज स्टँडिंग ऑन द लेफ्ट. मी डावीकडे उभा होतो. क्लिअर झालं? आता याचा नेक्स्ट यूज बघा. जेव्हा तुम्ही डेट किंवा डे किंवा एखादं स्पेशल ऑकेजन सांगता त्याच्यापूर्वी सुद्धा तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला ऑन संडे, ऑन मंडे, ऑन फ्रायडे, ऑन सॅटर्डे, ऑन वेडनेसडे, अशा प्रकारे तुम्हाला डेच्या पुढे सुद्धा ऑनचा यूज करायचा आहे. तसंच डेट सांगताना सुद्धा तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. ऑन 20th सप्टेंबर किंवा ऑन 10th मार्च, अशा प्रकारे. किंवा तो सोमवारी येईल. आता हे सेंटेन्स कसं होईल? ही विल कम ऑन मंडे. इथं सोमवारी आलं म्हणून आपण काय घेतलं? ऑन मंडे. क्लिअर झालं? तसं स्पेशल ऑकेजन्स. आता स्पेशल ऑकेजन्स म्हणजे काय? ऑन ॲनिव्हर्सरी, ऑन बर्थडे, ऑन मदर्स डे, ऑन फादर्स डे, यांच्यापूर्वी सुद्धा तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं तुम्हाला? आता ऑनचा यूज इथंपर्यंत तुम्हाला ऑनचा यूज क्लिअर झालेला असणार आहे. आता एक लक्षात ठेवा, ऑनशीच मिळतं जुळतं अपॉन. अपॉन किंवा ऑन टू या दोन्हीचा यूज कसा करायचा बघा. आता हे जे अपॉन आणि ऑन टू आहे यांचा सुद्धा अर्थ वरीच होतो, पण यांचा यूज करण्यासाठी थोडासा रूल थोडासा चेंज होतो. जेव्हा एखादी मूवेबल थिंग्स, जिथे मुवमेंट होतात, मुवमेंट होऊन एखादी वस्तू एखाद्या वस्तूवर ठेवली जाते, त्यावेळेस तुम्हाला ऑन टू किंवा अप टूचा ऑन टू किंवा अपॉनचा यूज करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? जसं की एखाद्या वेळेस जर एखादी हायर पोझिशन असेल, म्हणजे जास्त उंचीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ऑनच्या जागी अपॉनचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, तो घोड्यावर बसला आहे. आता तो घोड्यावर बसला आहे. तो घोड्यावर बसला आहे म्हणजे काय? तो घोड्यावर बसण्यासाठी तो चढला असणार आहे पहिले आणि तो चढून घोड्यावर जाऊन बसतो आणि घोडा हा उंच असतो. अशा ठिकाणी तुम्हाला अपॉनचा तुम्ही तिथे यूज करू शकता. कसं? ही इज सिटिंग अपॉन द हॉर्स. ही इज सिटिंग अपॉन द
हॉर्स, इथे ऑनचा यूज न करता तुम्ही अपॉनचा यूज करायचा आहे, कारण इथे मूवमेंट झालेली आहे. आता त्याने घोड्यावरनं उडी मारली, आता हे सेंटेन्स आहे. आता इथे बघा काय होईल, ही जम्प्ड ऑन टू द हॉर्स. ही जम्प्ड ऑन टू द हॉर्स म्हणजे काय केलं त्याने, घोड्यावरनं उडी मारली. इथे पण तुम्हाला वरी हा शब्द आलेला आहे. तुम्ही म्हणाल मॅम इथे ऑन द हॉर्स असं घेता येईल, नाही, इथे तुम्हाला ऑन टू किंवा अप टूचा यूज करायचा आहे. कारण काय, जिथे मूवमेंट होऊन तो एखाद्या सरफेसवर जातात किंवा एखाद्या सरफेसवर एखादी वस्तू येते, त्या ठिकाणी तुम्हाला ऑन टू यूज करायचा आहे. आता इथे काय केलं त्याने, जम्प केली, म्हणजे जम्प करण्यासाठी तो पहिले उभा टाकला, तिथून एक मूवमेंट झाली आणि तो मूवमेंट घेऊन आणि त्या मूवमेंट थ्रू तो जमिनीवर आला. तर जम्प केली म्हणजे तो खाली जमिनीवरती आला, ऑन. म्हणून अशा ठिकाणी तुम्हाला ऑन टूचा यूज करायचा आहे. क्लिअर. ही जम्प्ड ऑन टू द हॉर्स. ही जम्प्ड ऑन टू द हॉर्स म्हणजे त्याने घोड्यावरनं उडी मारली. अशा मुवमेंटच्या ठिकाणी ऑन टू किंवा अप टूचा यूज करा. अदरवाईज जर एखादी वस्तू एखाद्या सरफेसवर ठेवली असेल, जनरली फक्त ठेवली असं सांगितलं असेल, त्यावेळेस सिम्पली तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. हे क्लिअर झालं. ऑनचा यूज कशासाठी करणार, वरी या अर्थाने, डिरेक्शन सांगण्यासाठी, डेट, डेट्स किंवा स्पेशल ऑकेजन्स सांगण्यासाठी, किंवा एखाद्या सरफेसवरून एखाद्या सरफेसवर एखादी वस्तू मूवमेंट थ्रू जात असेल किंवा मूवमेंटने गेलेली असेल किंवा मूवमेंट होऊन गेलेली असेल, अशा टायमाला तुम्हाला ऑन टू किंवा अप टूचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं. नेक्स्ट आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे काय, याचा सुद्धा अर्थ वरी होतो, पण हे यूज करण्यासाठी याचे वेगळे रूल्स आहेत. आता वेगळे रूल्स म्हणजे काय बघा, एकदम आपल्या वर, एकदम आपल्या डोक्यावर किंवा एकदम आपल्या वर जेव्हा असं तुम्हाला म्हणायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला म्हणायचं असेल की माझ्या डोक्यावर फॅन आहे, तो फॅन एकदम बरोबर तुमच्या डोक्याच्या वरी आहे, इकडे नाही किंवा इकडेही नाही, एकदम डोक्याच्या वरी, त्या ठिकाणी तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. मग आपलं सेंटेन्स काय होईल, देअर इज अ फॅन ओव्हर माय हेड. देअर इज अ फॅन ओव्हर माय हेड म्हणजे फॅन माझ्या डोक्याच्या वरी आहे, एकदम डोक्याच्या वरी. आय जम्प्ड ओव्हर द रोप. आय जम्प्ड ओव्हर द रोप मी दोरीवरनं उडी मारली. मी काय केली, दोरीवरनं उडी मारली. दोरीवरनं उडी मारली म्हणजे त्या दोरीला पूर्णपणे ओलांडून गेले. जिथे मूवमेंट होऊन आपण एखाद्या वस्तूच्या वरून जातो, तिथे सुद्धा तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं. देअर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर. देअर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर म्हणजे नदीवर काय आहे, पूल आहे, एकदम वरती नदीवर. आता अशा दोन्ही सिच्युएशनमध्ये तुम्ही ओव्हरचा यूज करू शकणार आहात. आता तिसरी सिच्युएशन बघा, पुट युअर हँड्स ओव्हर युअर आईज. पुट युअर हँड्स ओव्हर युअर आईज म्हणजे डोळ्यावरती हात ठेवा, म्हणजे तुमच्या डोळ्याला पूर्णपणे काय हाताने कव्हर करून घ्या असं म्हणतात. ज्या वेळेस एखादी वस्तू तुम्ही पूर्णपणे कव्हर करा म्हणता, झाकून, मग कशाही प्रकारे, अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. यूज करू शकता. पुट दिस लीड ओव्हर द पॅन. पुट दिस लीड ओव्हर द पॅन म्हणजे हे झाकण त्या पॅनवर झाक, म्हणजे पूर्णपणे कव्हर करून घे. क्लिअर. आता इथे मी ओव्हर युअर आईज घेतला आहे. तुम्ही तसेच तुमचं जर कान झाक म्हणायचं असेल, तिथे सुद्धा तुम्ही ओव्हरचाच यूज करायचा आहे. क्लिअर झालं तुम्हाला ओव्हरचे यूज. मूवमेंट थ्रू जर तुम्ही एखाद्या वस्तूच्या वरून जात असाल, तिथे सुद्धा तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. तसंच जर एखादी वस्तू एक्झॅक्टली तुमच्या डोक्याच्या वरी आहे किंवा तुमच्या वरी आहे असं म्हणायचं असेल, तिथे सुद्धा तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. बरोबर. आणि एखादी वस्तू कव्हर कर असं म्हणायचं आहे, तिथे सुद्धा तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. पूर्णपणे कव्हर कर असं म्हणायचं आहे तेव्हा. क्लिअर झालं तुम्हाला ओव्हर. आता अबव. नेक्स्ट आहे आपलं अबव. अबवचा सुद्धा यूज आपण वर या अर्थानेच करतो, पण इथे थोडी सिच्युएशन वेगळी आहे. आता इथली सिच्युएशन बघा, एखादी वस्तू आपल्या वरी तर आहे बरोबर, पण ती वस्तू एक्झॅक्टली वरी न राहता आपल्या वरी आहे, फक्त वरी, ते इकडेही असू शकते, इकडेही असू शकते किंवा इकडेही असू शकते. अशा वेळेस तुम्हाला अबवचा यूज करायचा आहे. आपण ओव्हरमध्ये काय बघितलं, एक्झॅक्टली वरी, एकदम आपल्या डोक्याच्या वरी किंवा एकदम आपल्या वरी असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, त्यावेळेस किंवा एकदम एखाद्या वस्तूच्या वरी एखादी वस्तू आहे
अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ओव्हरचा यूज करायचा आहे. पण सिम्पली तुम्हाला जर म्हणायचं असेल की एखादी वस्तू वरी आहे, ती इकडेही असेल, इकडेही असेल किंवा इकडेही असेल, त्या ठिकाणी तुम्हाला अबाउटचा यूज करायचा आहे. क्लिअर? आता याचं एक्झाम्पल बघा. आता फॅन माझ्या डोक्यावर आहे. आपण म्हणतो की फॅन माझ्या डोक्यावर आहे, पण तुम्ही इथे तुम्ही सांगितलं नाही की एकदम माझ्या डोक्याच्या वरी आहे, फक्त वरी आहे, माझ्या डोक्यावर आहे, म्हणजे तो इकडेही असू शकतो किंवा इकडेही असू शकतो. आता इथे तुम्ही अबाउटचा यूज करायचा आहे अशा सिच्युएशनमध्ये. देअर इज अ फॅन अबव माय हेड. देअर इज अ फॅन अबव माय हेड. आता तुम्ही म्हणाल मॅम आम्हाला हे कसं समजणार? गाईज, जसे आपण सेंटेन्स बोलतो, आपल्याला सेंटेन्स बोलताना आपल्याला लक्षात येतं की बाबा हे सेंटेन्स कुण्या सिच्युएशन थ्रू बोललं जात आहे किंवा कुण्या सिच्युएशनसाठी बोललं जात आहे. तशी सिच्युएशन लक्षात घेऊन तुम्हाला ओव्हर आणि अबाउटचा यूज करायचा आहे. जर पुढे म्हणणारा व्यक्ती जर एकदम माझ्या डोक्याच्या वरी आहे असं म्हणत असेल तर तिथे ओव्हरचा यूज करा, आणि फक्त वरी आहे ती इकडे असेल इकडे असेल अशा ठिकाणी तुम्हाला अबाउटचा यूज करायचा आहे. क्लिअर? आता तसंच बघा, एखाद्या लिस्टमध्ये माझं नाव वरी आहे अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला अबाउटचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, माय नेम इज अबव युअर नेम. माय नेम इज अबव युअर नेम म्हणजे माझं नाव तुझ्या नावाच्या वरी आहे, किंवा तुम्हाला माझं नाव तुझ्या नावाच्या वरी, लिस्टमध्ये माझं नाव तुझ्या नावाच्या वरी आहे असं म्हणायचं असेल तर सिंपल म्हणा, माय नेम इज अबव युअर नेम इन द लिस्ट. क्लिअर? तसंच किंवा अशा वस्तू जसं की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, ज्यांना की आपण टच करू शकत नाही किंवा बघू शकत नाही, फक्त त्यांना फील करू शकतो, अशा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन सोबत सुद्धा तुम्हाला अबाउटचा यूज करायचा आहे. आता हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कोणते? जसं की लव आहे, ऑनेस्टी आहे किंवा काइंडनेस आहे, ज्या की आपण फक्त फील करतो, असे जे नाउन्स असतात त्यांच्या अगोदर तुम्हाला अबाउटचा यूज करायचा आहे. आता याचे फॉर एक्झाम्पल बघा. पैसा प्रेमाच्या वरी आहे. तुम्ही काय म्हणताय? पैसा प्रेमाच्या वरी आहे. मनी इज अबव लव. मनी इज अबव लव. लव आपण काय करू शकतो? फक्त फील करू शकतो, त्याला टच करू शकत नाही, बघू शकत नाही, काहीच नाही, फक्त त्याला फील करता येतं. किंवा अजून एक एक्झाम्पल बघा. ऑनेस्टी इज अबव द मनी. ऑनेस्टी इज अबव द मनी म्हणजे प्रामाणिकपणा हा पैशाच्या वरी आहे. प्रामाणिकपणा कोणाला बघता येतो का किंवा कोणी टच करू शकतो का? नाही. हे सगळे काय आहेत? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला अबाउटचा यूज करायचा आहे. क्लिअर? आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की तो माझ्या वरी राहतो, तो माझ्या वरी राहतो किंवा वरल्या मजल्यावर राहतो, त्यावेळेस सुद्धा तुम्ही तिथे अबाउटचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, ती माझ्या फ्लॅटच्या वर राहत होती. सी वॉज लिव्हिंग अबव माय फ्लॅट. सी वॉज लिव्हिंग अबव माय फ्लॅट. आता इथे बघा, तुम्ही जर म्हणलं असेल की ती माझ्या एकदम एक्झॅक्ट वरच्या फ्लॅटमध्ये राहत होती, तिथे तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा असतो. क्लिअर? आणि तुम्ही आता सिंपल सांगता की ती माझ्या वरच्या फ्लोअरवर राहत होती. वरच्या फ्लोअरवर ती इकडेही राहत असेल, इकडेही राहत असेल किंवा समोरही राहत असेल, पण तुम्ही एक्झॅक्ट तुमच्या वरी असं म्हणत नाही, फक्त वरच्या फ्लोअरबद्दल बोलताय, अशा ठिकाणी अबाउटचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? मला वाटतं तुम्हाला ओव्हर आणि अबव याच्यामधला खूप चांगल्या प्रकारे फरक आता तुम्हाला कळलेला असणार आहेत, आणि तुम्ही आता हे यूज करताना किंवा अशी जर सेंटेन्स तुम्हाला बनवावी लागली डेली यूजमध्ये तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बनवू शकणार आहात. क्लिअर? आता नेक्स्ट आहे आपलं अप. अप म्हणजे सुद्धा वरी, पण अप हे सिम्पली वर म्हणण्यासाठी तुम्हाला अपचा यूज करायचा आहे. आता याचे एक्झाम्पल बघा. अप ज्यावेळेस यूज कराल तुम्हाला हे लक्षात येईल, खूप इझी आहे, याच्यात जास्ती काही रूल्स नाही आहेत. बलून इज गोईंग अप. बलून इज गोईंग अप म्हणजे फुगा काय? वर जात आहे, सिंपल वर जात आहे. गो अप. गो अप म्हणजे वर जा किंवा गो अपस्टेअर. गो अपस्टेअर म्हणजे सीडीने वर जा. अशा प्रकारे तुम्हाला ज्यावेळेस वर असं म्हणायचं असेल त्यावेळेस तुम्हाला अपचा सिम्पली यूज करायचा आहे. अजून एक, जर अपचा यूज तुम्हाला जर किमती वाढत असतील अशा ठिकाणी सुद्धा अपचा यूज करू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल, प्राइसेस आर रायझिंग अप. प्राइसेस आर रायझिंग अप म्हणजे किमती काय करत आहेत? वाढत आहेत. अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला अपचा यूज करायचा आहे. आय होप तुम्हाला अप सुद्धा समजलेला असणार आहे, बरोबर? नेक्स्ट आहे आपलं फॉर. आता फॉरचा यूज कसा करायचा? फॉर आपण नेहमी सेंटेन्समध्ये येत असतं आणि आपल्याला नेहमी त्याचा यूज करावा लागतो, पण बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो.
आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज होणार नाही हे मात्र नक्की. आता फॉरचा यूज, पहिला यूज काय आहे, च्यासाठी, या अर्थाने तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. ते कोणत्याही पर्पजने असेल, फॉर स्टडी, फॉर मनी, फॉर बुक किंवा फॉर जॉब, एनिथिंग. क्लिअर. एक्झाम्पल बघा, मी इथे पैशासाठी आले, आय केम हिअर फॉर मनी, आय केम हिअर फॉर मनी. किंवा आता तुम्हाला हा जो यूज आहे हा क्लिअर झाला. आता ह्याचा दुसरा यूज बघा, एखाद्या वस्तूच्या बदल्यात जर तुम्ही एखादी वस्तू घेत असाल, एखादी वस्तू देऊन एखादी वस्तू जर तुम्ही घेत असताल, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. म्हणजे फॉर एक्सचेंज सारखं जवळपास. आता समजा तुम्ही एखादी पेन घेताय, तुम्ही पेन दुकानदाराकडून जेव्हा घेता त्यावेळेस त्याला काहीतरी पैसे देता आणि मग तुम्ही पेन घेता, अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा, मी 10 रुपयांना पेन विकत घेतला. आता हे सेंटेन्स आहे. आता हे सेंटेन्स कसं होईल बघा, आय बॉट अ पेन फॉर ₹10. आय बॉट अ पेन फॉर ₹10. एखादी वस्तू देऊन तुम्ही एखादी वस्तू घेतली, म्हणून इथे तुम्ही फॉरचा यूज केला. क्लिअर. किंवा अजून एक एक्झाम्पल बघा, मी 500 रुपयाचं पुस्तक घेतलं. सेम, आय बॉट अ बुक फॉर ₹500. झालं. आता नेक्स्ट फॉरचा यूज बघा, निश्चित वेळ किंवा टाइम ड्युरेशन सांगण्यासाठी किंवा चालू पूर्ण काळ जेव्हा आपण सांगत असतो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. आता टाइम ड्युरेशन सांगण्यासाठी कसा बघा, फॉर 2 सेकंड्स, फॉर 2 सेकंड्स, फॉर 2 मिनिट्स, फॉर 2 डेज, फॉर 2 वीक्स, फॉर 2 मंथ्स, फॉर 2 इयर्स, अशा प्रकारे. किंवा फॉर अ लॉंग, किंवा फॉर अ वाईल, किंवा फॉर मेनी डेज, फॉर मेनी आवर्स, फॉर मेनी वीक्स, अशा प्रकारे तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही चालू पूर्ण काळात करता त्यावेळेस कसा करता बघा, जसं की एक्झाम्पल बघा, मी 2 तासापासून अभ्यास करत आहे. आता 2 तासापासून एखादी क्रिया चालू झाली आणि अजून ती चालू आहे असं जेव्हा सांगायचं असतं आणि आपण टाइम ड्युरेशन तिथे क्लिअर केलेलं आहे 2 तासापासून, अशा ठिकाणी फॉरचा यूज करायचा आहे. आपलं सेंटेन्स होईल, आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. क्लिअर झाला फॉरचा यूज. आय होप तुम्हाला आता फॉर कधीही तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही जेव्हा तुम्ही सेंटेन्समध्ये फॉर यूज कराल. क्लिअर. नेक्स्ट आता बिफोर म्हणजे काय, च्या अगोदर, च्या पहिले किंवा च्या आधी, अशा सगळ्या अर्थाने बिफोरचा यूज करायचा आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, बिफोर 3 o'clock. बिफोर 3 o'clock म्हणजे 3 वाजण्यापूर्वी किंवा 3च्या आधी किंवा 3च्या अगोदर. बिफोर इव्हनिंग. बिफोर इव्हनिंग म्हणजे संध्याकाळच्या आधी किंवा संध्याकाळच्या अगोदर, अशा प्रकारे. बिफोर मी, माझ्या अगोदर. फॉर आय विल कम बिफोर यू लिव्ह. आय विल कम बिफोर यू लिव्ह. तू जाण्यापूर्वी मी येईन. तू जाण्यापूर्वी मी येईन म्हणजे तुझ्या जाण्याच्या आधी काय तिथे मी असेल, ह्या एक अर्थ बिफोरचा यूज करतो. आता ह्याचा नेक्स्ट यूज बघा, तुम्ही इन फ्रंट ऑफ, हे तर तुम्ही ऐकलं असेल. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय, समोर. इन फ्रंट ऑफच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ इन फ्रंट ऑफ सुद्धा तुम्ही बिफोरचा यूज करू शकता. एक्झाम्पल बघा, ही वॉज सिटिंग बिफोर मी. ही वॉज सिटिंग बिफोर मी म्हणजे तो माझ्या समोर बसला आहे. आता तिथे मी बिफोर घेतलं, इथेच तुम्ही इन फ्रंट ऑफ सुद्धा घेऊ शकता. क्लिअर झालं बिफोरचा यूज. नेक्स्ट आहे आफ्टर. एक्झॅक्टली आता जसं बिफोरचा आपण यूज बघितला त्याच्या एकदम अपोजिट याचा यूज आहे. बिफोर म्हणजे काय, अगोदर. तसंच आफ्टर म्हणजे काय, नंतर, या अर्थाने. आफ्टर इव्हनिंग, आफ्टर 2 o'clock, आफ्टर मी, अशा प्रकारे याचा यूज करायचा आहे तुम्हाला. आय विल मीट यू आफ्टर 10. आय विल मीट यू आफ्टर 10. मी तुला 10 नंतर भेटेन. जेव्हा नंतर म्हणायचं असतं त्यावेळेस आफ्टरचा यूज करा, ज्यावेळेस अगोदर म्हणायचं असतं त्यावेळेस तुम्हाला बिफोरचा यूज करा. कोणाच्या तरी तुम्ही मागे पडलात हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला आफ्टरचा यूज करता येईल. आफ्टरचा यूज तुम्हाला करता येईल. तुम्हाला कळलं बिफोर आणि आफ्टरचा यूज सुद्धा आता तुम्हाला लक्षात आलेला असेल.
जो बिफोरचा यूज आहे त्याच्या एकदम अपोजिट यूज तुम्हाला आफ्टरचा करायचा आहे. क्लिअर झालं? आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि तुम्हाला युजफुल सुद्धा असणार आहे. गाईज ह्या व्हिडिओमध्ये सगळेच प्रिपोजिशन घेणं शक्य नाही, कारण हा व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि तुम्हाला थोडं लक्षात ठेवायला अवघड जाईल. म्हणून आता याचा सेकंड पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.